नमस्कार. आज काय नवीन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झालेला आहे. कांदा भजी, बटाटा भजी हे तर रेग्युलरच आहे. तर म्हटलं आता मुगाची भजी ट्राय करूया. मुगाच्या डाळीपासून ही कुरकुरीत मस्त खमंग भजीसुद्धा तयार होऊ शकते. त्यासाठी सुरुवातीला मी 2 ते 3 तास मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे. मी वाटीचं प्रमाण दाखवलं आहे त्याप्रमाणे 1 वाटी घेतलेली आहे. मिक्सरला अर्धा चमचा जिरं घेऊन ती भिजवलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचं आपण वाटण करून घेऊया. वाटण थोडंसं जाडसरच ठेवूया. वाटण केलेल्या डाळीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोथिंबीर आणि छोटा कांदा कापून टाकलेला आहे. आता त्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदळाचे पीठ घेणार आहोत. ते 3 चमचे मी घेतलेले आहे. आता हे सारण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे, ते विसरू नका. इकडे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवते आहे. तयार केलेल्या सारणाचे भजीच्या आकाराचे लहान लहान गोळे घेऊया. आता तुम्ही पाहू शकता तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. तेल जेवढं चांगलं तापवून घ्याल तेवढेच भजी छान शिजतील आणि कुरकुरीत होतील. एकदा भजी तेलात सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मध्यम आकारात करायची आहे आणि मध्यम आचेवरच ते भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भजीला एकदम छान गोल्डन असा रंग आलेला आहे. वरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असे आपले भजी छान तयार होतात. तुम्ही नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल. मला शक्य असेल तर मी ती नक्की शेअर करेन. आता भजी छानपैकी तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छानपैकी क्रिस्पी सोनेरी रंगाचे मुगाच्या डाळीपासून बनवलेले भजी तयारच आहेत. तयार आहे मुगाच्या डाळीपासून तयार झालेली कुरकुरीत सोनेरी रंगाची खमंग अशी